काल पत्रकार परिषदेमध्ये शिर्डी येथील साईबाबांच्या नावावर पैसे कमावणारा, खोटे नाणे तयार करून देश विदेशात साई भक्तांना लुटणारा लुटारू बिनडोक अरुण गायकवाड याने साईबाबांबद्दल अपशब्द वापरले होते। त्यामुळे साई भक्त व शिर्डीतील ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला होता। आज सकाळी मारुती मंदिरासमोर ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन आपला मोर्चा अरुण गायकवाड यांच्या घरी नेला आणि नीम का पत्ता कडवा है, अरुण गायकवाड भडवा है असे अनेक घोषणा देण्यात आल्या। अरुण गायकवाड यांनी घडलेल्या घटनेबाबत जाहीर माफी मागितली, परंतु ज्या साईबाबांच्या जीवावर तो पोट भरतो त्यांच्यावर असे अपशब्द प्रयोग कितपत योग्य आहे असे काही ग्रामस्थ बोलत होते। यावेळी शेकडोने ग्रामस्थ हजर होते। अरुण गायकवाडच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। बापू नेमकं काय झालं, ग्रामस्थ का आक्रमक झाले, काय भूमिका आहे ग्रामस्थांची? काल अरुण गायकवाड सारख्या या पिच्छात्त व्यक्तीने साईबाबांसंदर्भात काही चुकीचं वक्तव्य केलं, त्याचा निषेध म्हणून आज ग्रामसभा घेतली। त्या ग्रामसभेमध्ये काही निर्णय झालेले आहे। ग्रामसभेमध्ये असे काही निर्णय झाले आहे का त्याच्यापाशी जे 9 नाणे आहे ते 9 नाणे पूर्णपणे चुकीचे आहे। ते 9 नाणे घेऊन व्यवसाय करण्याचं काम गायकवाड परिवार करतो। पूर्णपणे महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन साई भक्तांची फसवणूक करणे आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन त्याच्यावर प्रपंच चालवणे हा गायकवाड परिवाराचा धंदा आहे। आम्ही चॅरिटी कमिशनर असेल साईबाबा संस्थांकडे जाऊन शहनिशा करणार आहे, या लोकांना सांगणार आहे की हे चुकीचे नाणे, खरे मूळ नाणे शिंदे कुटुंबाकडे आहे। आणि शिर्डीच्या ग्रामसभेमध्ये एक चांगला निर्णय झालेला आहे का त्याला शिर्डीचा व्यवसाय करताना कुठल्या प्रकारचा गाळा देऊ नये, त्याचप्रमाणे राहण्यासाठी कुठल्या प्रकारचं घर देऊ नये, त्याला संस्थांच्या परिसरामध्ये मज्जाव साईबाबा संस्थांनी करावं। त्याचबरोबर त्यांना पूर्णपणे जे कुटुंब आहे गायकवाड कुटुंब त्यांना पूर्णपणे शिर्डीच्या बाहेर काढून दिल्याशिवाय शिर्डी स्वस्त बसणार नाही अशा प्रकारचा निर्णय आज ग्रामसभेमध्ये झालेला आहे। जे वक्तव्य झालं त्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाला, त्यांनी माफीनामा देखील मागितलेला आहे। अनादानाने माफीनामा हा त्यांनी जाणून बुजून केलेला माफीनामा आहे। तो बोलला की बाबांच्या संदर्भात चुकीचं बोलला आणि त्याला त्याची शिक्षा म्हणून त्याला शिर्डीच्या बाहेर जाणं एवढा एकच पर्याय शिर्डीकरांच्या समोर आहे। धर्मदा आयुक्ताकडे जे प्रकरण सगळं सुरू होतं त्यांचा असा दावा आहे गायकवाडांचा की हे निकाल आमच्या बाजूला लागला आहे, समोरची पार्टी जी ती अनुपस्थित होती। आम्ही पुन्हा धर्मदा आयुक्ताकडे जाणार आहोत, शिर्डी ग्रामस्थ जाणार आहे, बाबांच्या समकालीन जे काही वयस्कर लोक आहेत त्यांना पण घेऊन जाणार आहे आणि साईबाबांच्या समकालीन जे भक्त आहे, जे परिवाराचे लोक आहे त्यांना धर्मदा आयुक्ताकडे जाऊन सांगणार आहे का सत्य काय ती परिस्थितीचं अवलोकन करा, इथं या आणि जे 9 नाणे जे त्यांनी अपील केलं काल की 9 नाणे आमचे खरे ते पूर्णपणे चुकीचे आणि खोटे दावा तिने केलेला आहे।